एक पूर्व पुराश्मयुग लोअर पॅलिओलिथिक एज। पूर्व पुराश्मयुग हा पुराश्मयुगाचा सर्वात प्राचीन आणि सर्वात मोठा कालखंड मानला जातो। या काळात मानवाचे जीवन अत्यंत प्राथमिक अवस्थेत होते आणि तो पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता। मानव जंगलात राहत असे, गुहांमध्ये किंवा झाडांच्या आश्रयाखाली राहत असे आणि शिकार करून तसेच जंगलातील फळे, कंदमुळे गोळा करून आपला उदरनिर्वाह करत असे। त्याच्याकडे कोणतीही स्थिर वसाहत नव्हती, त्यामुळे अन्न, पाणी आणि सुरक्षितता यांच्या शोधात तो सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असे। या काळात वापरली जाणारी दगडी साधने अतिशय साधी, जाडसर आणि कच्च्या स्वरूपाची होती, ज्यातून मानवाच्या प्रारंभिक बुद्धिमत्तेचा विकास दिसतो। या काळातील पुरावे भारतात विविध ठिकाणी सापडतात, जसे की नर्मदा खोरे, सोहन नदी खोरे इत्यादी। उदाहरणार्थ, जसे अत्यंत गरीब परिस्थितीत जगणारा माणूस फक्त मूलभूत गरजांवर अवलंबून असतो, तसेच त्या काळातील मानवाचे जीवन होते। 2. मध्य पुराश्मयुग मिडल पॅलिओलिथिक एज। मध्य पुराश्मयुगात मानवाच्या जीवनात हळूहळू पण महत्त्वपूर्ण बदल दिसू लागले। या काळात त्याने अधिक सूक्ष्म, हलकी आणि तीक्ष्ण दगडी साधने तयार करायला सुरुवात केली, ज्यामुळे शिकार अधिक प्रभावी आणि सोपी झाली। मानव अजून पूर्णपणे स्थिर झाला नव्हता, परंतु त्याचे फिरते जीवन कमी होऊ लागले आणि तो लहान लहान समूहांमध्ये राहू लागला। या काळात मानवाने शिकाराबरोबरच मासेमारी आणि काही प्रमाणात प्राणी पाळण्यासही सुरुवात केली, ज्यामुळे त्याच्या अन्नस्रोतांमध्ये विविधता आली। पुरातत्वीय पुराव्यांवरून असे दिसते की या काळात मानव निसर्गाशी अधिक जुळवून घेऊ लागला आणि त्याच्या जगण्याच्या पद्धती अधिक संघटित आणि सुरक्षित होत गेल्या। हा काळ मानवाच्या विकासातील महत्त्वाचा संक्रमण टप्पा मानला जातो, कारण याच काळात त्याच्या विचारशक्ती आणि साधननिर्मिती क्षमतेत मोठी सुधारणा झाली। 3. उत्तर पुराश्मयुग अपर पॅलिओलिथिक एज। उत्तर पुराश्मयुग हा पुराश्मयुगाचा सर्वात विकसित आणि प्रगत टप्पा आहे, ज्यामध्ये मानवाच्या जीवनात मोठे सामाजिक आणि सांस्कृतिक बदल दिसून येतात। या काळात मानवाने अधिक सुधारित आणि अत्यंत कार्यक्षम दगडी साधने तयार केली आणि शिकार अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करू लागला। तो मोठ्या समूहात राहत होता आणि त्याचे सामाजिक जीवन अधिक संघटित झाले होते। या काळात मानवाच्या सांस्कृतिक जीवनाची सुरुवात स्पष्टपणे दिसते, विशेषतः गुहेतील चित्रकला, जी शिकार, नृत्य आणि समूह जीवन दर्शवते। भारतातील भिंबेटका रॉक शेल्टर्स येथील गुहांमधील चित्रे या काळातील मानवाच्या जीवनाचे अत्यंत महत्त्वाचे पुरावे आहेत। या चित्रांमधून त्या काळातील मानव प्राणी शिकार करत होता, समूहात राहत होता आणि निसर्गाशी जोडलेला होता हे स्पष्ट दिसते। त्यामुळे उत्तर पुराश्मयुग हा मानवाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण याच काळात त्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची पायाभरणी झाली। प्रागैतिहासिक काळ प्रीहिस्टोरिक एज कालावधी मानव उत्पत्ती ते इ. पूर्व 3000 ज्या कालखंडात मानवाला लेखनकला अवगत नव्हती, त्या कालखंडास प्रागैतिहासिक काळ असे म्हटले जाते। या काळातील माहिती आपल्याला लेखी स्वरूपात उपलब्ध नसून ती दगडी हत्यारे, गुहेतील चित्रे आणि पुरातत्वीय पुराव्यांवरून मिळते। हत्यारातील बदल आणि त्याचा तत्कालीन समाजावरील परिणाम या निष्कर्षावरून प्रागैतिहासिक काळाचे 3 उपविभागात वर्गीकरण केले जाते। प्रागैतिहासिक काळ अश्मयुगाचे 3 भाग। पुराश्मयुग पॅलिओलिथिक एज इ. पूर्व 10 लाख ते 10,000। मध्याश्मयुग मेसोलिथिक एज इ. पूर्व 10,000 ते 7,000। नवाश्मयुग निओलिथिक एज इ. पूर्व 7,000 नंतर। पुराश्मयुगाचे 3 भाग। पूर्व पुराश्मयुग लोअर पॅलिओलिथिक एज इ. पूर्व 10 लाख ते 50,000। मध्य पुराश्मयुग मिडल पॅलिओलिथिक एज इ. पूर्व 50,000 ते 40,000। उत्तर पुराश्मयुग अपर पॅलिओलिथिक एज इ. पूर्व 40,000 ते 10,000।